सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। मराठा समाजातील युवकांसाठी मोफत रोजगार मार्गदर्शन केंद्र। पुणे येथील सिंचन नगर मधील ऍग्रीकल्चर ग्राउंडवर MEA यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026 मध्ये आपल्या माध्यमातून मोफत रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले। यामुळे अनेक तरुणांना करिअरच्या नव्या दिशा मिळाल्या असून रोजगारच्या संबंधीबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळाले। यापुढेही समाजातील युवक सक्षम आणि स्वावलंबी व्हावेत यासाठी असे उपक्रम पुढेही राबविण्याचा संकल्प आमदार शंकर जगताप यांनी केला। जिल्हा रुग्णालय सांगवी येथे ICU व NICU बेडची संख्या वाढवा। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान भवनात पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केले। जिल्हा रुग्णालय सांगवी येथील सद्यस्थिती समाधानकारक नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत तेथील ICU बेडची संख्या वाढविण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली। तसेच लहान बालकांसाठी अत्यावश्यक असलेले NICU नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली। पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक व प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक व प्राचार्य पदभरती प्रक्रियेसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून आमदार शंकर जगताप यांनी सभागृहाचे व मंत्री महोदयाचे लक्ष वेधले। यावेळी राज्य सरकारमार्फत राबविण्यात आलेल्या 2088 प्राध्यापक पदभरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना डावलून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा एकूण 27 तक्रारी उच्च शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित केला। समाविष्ट भागांना लवकरच मिळणार स्वच्छ पाणी पुरवठा। पिंपरी चिंचवड शहराला आंध्र धरणातून मिळणारे पाणी धरणातील जॅकवेल जवळील निघोजे बंधारा परिसरात साचल्याने अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झाले होते। परिणामी शहरवासियांना होणाऱ्या प्रदूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न आज विधिमंडळ सभागृहामध्ये माहितीच्या मुद्द्याद्वारे आमदार महेश लांडगे यांनी मांडला। हा विषय थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने त्यावर तात्काळ कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे। याकडे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांना नागरी सन्मान। आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित पवनाथडी जत्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगवी येथील PWD मैदानावर 1 मार्च पर्यंत सुरू असलेल्या या जत्रेत महिला बचत गटाचे तब्बल 800 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू, स्वादिष्ट व्हेज व नॉन व्हेज पदार्थ दररोज सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद कुटुंबासह नागरिक घेत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे थकीत मालमत्ता कर धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी। 1 मार्च 2026 पासून अभय योजना पुन्हा सुरू होत आहे। या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील विलंब दंडावर तब्बल 90% पर्यंत सवलत देण्यात येणार आहे। ही सवलत फक्त 31 मार्च 2026 पर्यंतच लागू राहील। त्यामुळे आपल्या मालमत्तेचा कर त्वरित भरून या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि दंडाच्या रकमेत मोठी बचत करा। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।